प्रवास करताना जेव्हा आपण एखाद्या घाट माथ्याला पोचतो तेव्हा तेथे थांबावे असे साऱ्यांना वाटते. तळातील दरीचा जो देखावा दिसत असतो तो आपल्याला नीट पाहायचा असतो. दरीतील झाडे, वेलींचा पसारा आपले लक्ष वेधून घेत असतो. नेमके कशामुळे सांगता येणार नाही, पण तेथे उभे राहण्याने मनाला प्रसन्नता जाणवते. तो जर पावसाळ्याचा मौसम असेल तर आणखी छान वाटते. डोंगराच्या माथ्यावर उभे राहण्याचा अनुभव दीर्घ काळासाठी स्मृतीमध्ये शिल्लक राहतो. जीवनाच्या पुढील प्रवासात अनेक वेळा तो आठवला जातो. कशेडी माथ्यावर ज्या जागी बिनभिंतीच्या शाळेचे काम चालणार आहे तो परिसर साऱ्यांना हवा हवासा वाटणारा असा आहे. फक्त पावसाळ्यातच नव्हे तर कोणत्याही हंगामात तेथे जा, प्रत्येक फेरीला तेथे वेगळे मनाचे लक्ष वेधून घेणारे काहीतरी अनुभवता येते. परिसराच्या माध्यमातून काय पाहायचे, स्वतःच्या मनाशी संवाद कसा साधायचा याचे काही स्ट्रक्चर्ड लेसन्स प्रकल्पात तयार ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये भर घालता येईल, बदल करता येतील. आपल्याला जे आवडेल ते निवडण्याची मुभा येथे घेता देता येते. प्रकल्प शिकणाऱ्यांच्या आणि शिकवणाऱ्यांच्याही शोधात आहे. काय शिकायचे किंवा शिकवायचे याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. रंजकपणे देता घेता येतील असे कितीतरी कार्यक्रम प्रकल्पात तयार ठेवण्यात आलेले आहेत. शिक्षण ही आयुष्यभर निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे. विविध वयोगटांसाठी योग्य असे कालातीत उपक्रम प्रकल्पाला तयार ठेवायचे आहेत. बिनभिंतींची अशी खुली शाळा ही सर्वांची गरज आहे, पण ते उभारण्यात आपला सहभाग काय असू शकतो हे अनेकांना व्यक्त करता येत नाही. आपण एखाद्या दिवसासाठी तेथे या. प्रकल्पाविषयी आपल्या मनात शंका असतील तर त्या अवश्य विचारा. परिसर फोटोत नव्हे, प्रत्यक्षात पाहिल्यानंतर, या जागी भटकल्यानंतरच छप्पन भिंतीविना चालणाऱ्या शाळेची संकल्पना काय आहे याचा उलगडा आपल्याला होऊ शकेल. ऑगस्ट सप्टेंबर हा प्रकल्प पाहण्यासाठी आदर्श असा काळ आहे. प्रकल्पस्थळी या, एकत्र बसून संवाद करूया आणि मग प्रकल्पात सहभागी व्हायचे का नाही हा निर्णय आपण घ्या. धन्यवाद.